नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 2 नागरिकांचा मृत्यू, 3 जखमी. देशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. पीसीव्ही या नव्या न्यूमोनिया लसीचा केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ. राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर नियोजित बंद मागे घेण्याचा पेट्रोल पंप चालक संघटनेचा निर्णय. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं अस्वलानं केलेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग तसंच सरिता यांनी गाठली अंतिम फेरी. आणि राज्यात आज चिपळूण, बुलडाणा तसंच रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण. नमस्कार. नंतर सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशेरा क्षेत्रात आज पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. गेल्या 3 दिवसात पाकिस्ताननं तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. लहान शस्त्र, स्वयंचलित बंदुकांमधून आणि उखळी तोफांमधून सीमेवरच्या चौक्यांवर तसंच नागरी वस्त्यांवर मारा करण्यात आल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली. या गोळीबाराला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या 100हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. जांघरा, भावानी आणि लांब या क्षेत्राला पाकिस्तानी सैन्य लक्ष्य करत असल्याची माहिती प्रवक्त्यानं दिली आहे. राजौरीमधल्या शाळा सलग 3ऱ्या दिवशीही बंद असून सावधगिरीचा उपाय म्हणून या शाळा बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनानं दिलेत. पूंछ विभागातल्या बालाकोट इथल्या शाळाही लष्करानं बंद ठेवायला सांगितल्या असून सीमेजवळच्या क्षेत्रात जनतेनं जाऊ नये असं सुचवलं आहे. पुलवामामध्ये त्राल इथं लष्कराचं पथक गस्त घालत असताना अज्ञात दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. लष्करानंही गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं. लष्करानं या संपूर्ण भागाची आता नाकाबंदी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केलेले लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या कुटुंबियांची आज लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी शोपियानमध्ये भेट घेतली. जम्मू काश्मीरमधल्या एका शाळेला लेफ्टनंट उमर फैयाज गुडविल स्कूल असं नाव देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. उमर फैयाज यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्याची तीव्र मोहीम लष्करानं हाती घेतली असून हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांची छायाचित्र जारी करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले. दरम्यान आज नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं कॅन्डल मार्च काढून शहीद फैयाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानी सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात उद दावा या दहशतवादी संघटनेसह पाकिस्तानातल्या विविध दहशतवादी संघटनांवर अमेरिकेनं बंदी घातली आहे. दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांचं आणि त्यांच्यासाठी निधी जमा करणाऱ्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं ही बंदी घालण्यात आली आहे. जमात उद दावा, लष्कर-ए-तैयबा, तालिबान, जमात उद दावा उल खोरान, इसिस आणि खोरासन इसिस या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही काही संघटनांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. वजनानं हलक्या असलेल्या संपूर्णपणे देशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओदिशामध्ये चंडीपूर इथं ही चाचणी घेण्यात आली. यावेळी या विमानातून सोडलेल्या क्षेपणास्त्रानं दूर अंतरावर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. त्यामुळे या विमानाची मारक क्षमता आणखी वाढवण्यात यश आलंय. या विमानातल्या सर्व उपकरणांनी अचूक ताळमेळ साधत ही चाचणी यशस्वी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. युरोपसह जगभरातल्या विविध देशांच्या काही संस्थांवर सायबर हल्ले झालेत. या हल्ल्यांनंतर या संस्थांमधले संगणक पूर्णतः ठप्प झालेत. ब्रिटन, अमेरिका, स्पेन, इटली, चीन, व्हिएतनाम, रशिया या देशांमध्ये रॅन्समवेअर सायबर हल्ले झालेत. ब्रिटनमध्ये या हल्ल्याचा परिणाम तिथल्या रुग्णालयांमधल्या संगणक प्रणालीवर दिसून आलाय. हे हल्ले रोखण्याचं आवाहन ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलंय. जगातल्या अनेक देशांना रॅन्समवेअर सायबर हल्ल्याचा फटका बसल्याचं सांगितलं जातंय. या हल्ल्याचा फटका बसलेल्या देशांनी परस्परांशी या संदर्भात संपर्क प्रस्थापित केला असून त्याची तपासणी करण्याचं काम संगणक तज्ज्ञ करत आहेत. रॅन्समवेअर हा एक व्हायरस असून तो संगणकातल्या फाईल नष्ट करण्याची आणि त्या वाचवण्यासाठी मोबदला देण्याची धमकी देतो असं संगणक तज्ज्ञांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात पीसीव्ही या नव्या न्यूमोनिया लसीचा शुभारंभ केला.
न्यूमोनियाचे विविध प्रकारचे 90 विषाणू असतात आणि या विषाणूंमुळे कानात जंतू संसर्ग तसंच छातीतही जंतू संसर्ग होतो। या लसीमुळे न्यूमोनियावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल। या लसीमुळे 13 प्रकारच्या न्यूमोनिया विषाणूंपासून संरक्षण मिळेल। देशभरात सर्वसाधारण लसीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। भूम तालुक्यातल्या पारडी इथं मागेल त्याला शेततळं या योजनेतल्या शेततळ्यांची, हिवरा इथं जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांची तसंच अरसोली इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची त्यांनी पाहणी केली। भूम इथं आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारामधल्या कामांचं पावसाळ्यापूर्वी काटेकोर नियोजन करा, कर्ज वाटपासाठी मेळाव्या घेऊन आराखडा तयार करून सुनियोजित कर्ज वाटप करा असे निर्देश दिले। पीक कर्ज पुनर्गठन झालेल्यांना कर्ज मिळेल याची खात्री करा। स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार या उपक्रमांचं उद्दिष्ट पूर्ण करून आपला तालुका प्रथम क्रमांकावर राहावा यासाठी प्रयत्न करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। उस्मानाबाद इथं मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना पोलिसी बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे। अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारशीनुसार पेट्रोल आणि डिझेल विक्रीमध्ये 6 महिन्यातून एकदा कमिशन वाढ मिळावी यासाठी राज्यात पेट्रोल पंप चालक संघटनेनं बंद पुकारण्याची घोषणा केली होती। पुण्यात ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याशी आज झालेल्या चर्चेनंतर हा बंद मागे घेत असल्याची ग्वाही पेट्रोल पंप चालकांनी दिली। आजच्या बैठकीमध्ये पेट्रोल डीलर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना मी विनंती केली की आपण नियोजित संप करू नका। जर संप केला तर मेस्मा सारख्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल। पण आपण ह्या कंपन्यांनी डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि असोसिएशनने पुण्यामध्ये, आणि मी आताच बोललो, राज्याचे जे त्यांचे प्रमुख आहेत स्टेट लेवलचे उदय लोक यांनी संप मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता कारवाई करण्याचा प्रश्नच नाही। पेट्रोल पंप चालकांचा वीज, स्वच्छता, सुरक्षा अशा बाबींवर बऱ्याच प्रमाणात खर्च होत असल्यानं कमिशन वाढवण्याची विनंती पेट्रोल पंप चालकांनी बापट यांच्याकडे केली। सरकारी भूमिका संघटनेच्या विरोधात नाही, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र पेट्रोल पंप संघटनेचे प्रवक्ते सागर रुकारी, जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक आणि संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आपल्या मागणीसाठी पेट्रोल पंप चालक संघटनेनं रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा आणि इतर दिवशी एकाच पाळीत काम करण्याचा इशारा दिला होता। डॉक्टर विश्वनाथ कराड MIT विश्वशांती विद्यापीठामध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडतील आणि विश्वशांती स्थापन करण्यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास MIT समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला। विद्यापीठाच्या माध्यमातून भारताच्या शिक्षण क्षेत्रात नवीन दालन उघडलं असून शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं जाणार असल्याचं ते पुढे म्हणाले। विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयावर आधारित ज्ञान इथं मिळेल, तसंच हे विद्यापीठ जगात आपलं वेगळं स्थान निर्माण करेल असा विश्वास नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केला। तर उच्च दर्जाचा माणूस घडवण्याचं कार्य इथं होईल असं प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी म्हटलं आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात 10 मे रोजी हाती घेतलेल्या गणनेत 62 वाघ दिसून आलेत। अभयारण्यातल्या पाणवठ्यांवर ही गणना करण्यात आली। बुद्ध पौर्णिमेला ही गणना घेण्यात आल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। या गणनेला मचाण गणना असंही संबोधलं जातं। ही मचाणं पाणवठ्याजवळ असल्यानं पाणी पिण्यासाठी आलेल्या जनावरांची गणना करणं सोपं जातं। अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात 82 मचाणं असून बफर क्षेत्रात 109 मचाणं आहेत। या गणनेत 62 वाघ दिसले, यापैकी 35 वाघ गाभा क्षेत्रात तर 27 बफर क्षेत्रात आढळून आले। वाघांखेरीज 10 बिबटे, 19 चौशिंगे, 1240 चितळं, 640 सांबरं, 54 निलगाई तसंच 417 गवे
दिसून आले. शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर चित्रपटातली गाणी गायल्यानं शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे. गुरुकुल पद्धतीनं शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या विश्वशांती संगीत कला अकादमीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी काल झालं. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे असंही त्या म्हणाल्या. या अकादमीत गुरु 15 शिष्यांना मोफत प्रशिक्षण देतील असं अकादमीचे संचालक सुरेंद्र मोहिते यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय लोकसंख्याशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाचा 59वा पदवीदान समारंभ आज मुंबईत पार पडला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव सौम्या स्वामीनाथन यांच्या हस्ते 200 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि औषध विभागाचे अपर सचिव डॉ. RK वत्स उपस्थित होते. भारताच्या लोकसंख्येत उल्लेखनीय स्थैर्य आलं असून आरोग्याचा दर्जाही उंचावतो आहे असं मत वत्स यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केलं. सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छतेचं महत्त्व विशद करत स्वच्छ भारत अभियानासंदर्भात माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर आरोग्य विभागाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर आरोग्यासंदर्भातली माहिती सहजतेनं हाताळता येईल असं मत सौम्या यांनी व्यक्त केलं. त्यांनी आरोग्यासंदर्भात राबवण्यात येत असलेल्या विविध धोरणांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी नवोदित वकिलांनी अभ्यासपूर्ण आणि सक्षमपणे कार्य करावं तसंच वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. डॉ. PL भांडारकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या बेस्ट ज्युनियर लॉयर या पुरस्काराचं वितरण काल नागपुरात झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. अॅडव्होकेट समीर सोनावणे यांना पुरस्कार देऊन याप्रसंगी गौरवण्यात आलं. या क्षेत्रातली नवनवी आव्हानं पेलण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहून निपक्ष आणि पारदर्शकपणे काम करावं असंही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले. नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा. नांदेडहून मुंबईसाठी अतिजलद रेल्वे गाडी सोडावी तसंच नांदेड ते पुणे आणि नांदेड ते नागपूर या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीचं असावं आदी मागण्या काल नांदेड इथं झालेल्या खासदारांच्या बैठकीत मांडण्यात आल्या. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव आणि संजय जाधव उपस्थित होते. अकोल्याहून वाशिम हिंगोली मार्गे मुंबईला एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव यांनी केली. नांदेड पनवेल रेल्वे गाडी 21 डब्यांची करणार असून प्रवासी वाढल्यास नवीन गाडी सुरू करू तसंच पुण्याच्या गाडीचे डबेही वाढवणार असल्याचं विनोद कुमार यांनी सांगितलं. नांदेड नागपूर दरम्यान प्रायोगिक तत्वावर पुन्हा गाडी सुरू करण्याबाबत विचार असल्याचं ते म्हणाले. राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. बळीराजानं आपल्याला सत्तेच्या खुर्चीत बसवलं असून सत्तेतल्या प्रत्येकानं संयम बाळगावा असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं प्रशासकीय बैठकीनंतर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेत आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या लोअर परळ इथल्या महापालिकेच्या शाळेत आज शिवसेनेच्या युवा शाखेच्या शाखा क्रमांक 198 आणि सार्थ प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत रोजगार मेळावा भरवण्यात आला. आमदार सुनील शिंदे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. या मेळाव्यात 35हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रही देण्यात आली आहेत. 2000हून अधिक तरुण तरुणी या मेळाव्याला उपस्थित होते. माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची आज जयंती. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी केंद्रातल्या अनेक मंत्रालयांचा कारभारही सांभाळला. 1974 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला. पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्र माझा ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्रानं गेल्या 3 वर्षात केलेल्या प्रगतीची माहिती देणाऱ्या निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन लातूरमध्ये भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात विकास योजनांबरोबर राज्याचा कला, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा उलगडून दाखवण्यात आला आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यातल्या आघाडीचे छायाचित्रकार विजय होकर्णे, चंद्रकांत पाटील, नारायण पावले आदींच्या छायाचित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन येत्या 16 मे पर्यंत सर्वांसाठी खुलं असेल.
मुंबईतल्या जहांगीर कला दालनात मानवी भावभावनांवर आधारित चित्रांचं आणि शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या. चारकोलच्या साह्यानं कांबळे यांनी विविध भाव आपल्या चित्राच्या माध्यमातून रेखाटलेत. त्यांच्या शिल्पकृतीत आनंद, राग, दुःख या भावभावनांचं प्रभावी दर्शन घडतं. येत्या 16 तारखेपर्यंत हे प्रदर्शनही रसिकांसाठी खुलं असेल. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं आज अस्वलानं केलेल्या हल्ल्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 2घांचा मृत्यू जागेवरच झाला तर 4 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. हल्ला केलेल्या अस्वलाला वनविभागानं गोळ्या घालून ठार केलंय. तेंदूपत्ता तोडण्यासाठी हे सर्वजण आलेवाहीच्या जंगलात गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. नवी दिल्लीत चालू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात भारताच्या बजरंगनं अंतिम फेरी गाठली. त्यानं 65 किलो वजनी गटात कोरियाच्या किम याचा 3-2 असा पराभव केला. महिलांच्या 58 किलो वजनी गटात सरितानंही अंतिम फेरी गाठली आहे. धुळे तालुक्यात काल अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पाहणी केली. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. याबाबतचे पंचनामे तात्काळ करावेत असे निर्देश भामरे यांनी दिलेत. नुकसानीचा आढावा घेऊन अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून विजेचे खांबही उखडले आहेत. धुळे तालुक्यातील अर्णे आणि नावरा नावरी आणि नवलनगर या भागात नुकसान झालं शेतकरी बांधवांचं आणि अधिकाऱ्यांना पंचनामा करायचे आदेश दिलेले, त्या पद्धतीने काम जोरात चालू आहे. आणि नेमका किती नुकसान झालं ऑन द स्पॉट एक्झामिनेशन तपासणी करण्यासाठी भेट द्यायला आज आलेलो होतो. डॉक्टर भामरे यांच्या हस्ते मोहाडी इथं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तयार झालेल्या कामांचं उद्घाटन झालं. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शाश्वत शेतीकरता जलसाठा उपलब्ध होऊन शेती तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असं भामरे म्हणाले. राज्यात आज रत्नागिरी, बुलढाणा आणि चिपळूण जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या काही भागात आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर 45 आणि 28, पुणे 40 आणि 24, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 40 आणि 26, कोल्हापूर 38 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 42 आणि 26 आणि अमरावती कमाल 39, किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 2 नागरिकांचा मृत्यू, 3 जखमी. देशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. पीसीव्ही या नव्या न्यूमोनिया लसीचा केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ. राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर नियोजित बंद मागे घेण्याचा पेट्रोल पंप चालक संघटनेचा निर्णय. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं अस्वलानं केलेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग तसंच सरिता यांनी गाठली अंतिम फेरी. आणि राज्यात आज चिपळूण, बुलढाणा तसंच रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्र सरकारनं दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या अंतर्गत 1000 दिवसांच्या कार्यकाळात जवळपास 13,000 गावांचं विद्युतीकरण नुकतंच पूर्ण केलं. या पार्श्वभूमीवर गेल्या 3 वर्षाच्या कार्यकाळातील या योजनेची कामगिरी आणि ग्रामीण वीज व्यवस्थेच्या सद्यस्थितीचं विवेचन महत्त्वाचं ठरतं. या अनुषंगानंच सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई IITच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्हज फॉर रुरल एरियाज विभागाच्या प्राध्यापिका प्रिया जाधव यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.